सर्वांचं स्वागत करतो। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आजपासून 2 दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत। उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत आज मुंबईत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ लोकभवनात झाला। या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। जगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विद्यापीठांमध्ये आधुनिक आणि वैज्ञानिक अभ्यासक्रम असायला हवा असं प्रतिपादन उपराष्ट्रपतींनी यावेळी मार्गदर्शन करताना केलं। वैज्ञानिक अभ्यासक्रम जगाच्या आधुनिक गरजा पूर्ण करतो असं सांगत वैज्ञानिक आणि औद्योगिक आव्हानांवर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या आधुनिक ज्ञानात आपलं शिक्षण मागे पडता कामा नये, प्रत्येक क्षेत्रातल्या जागतिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण सज्ज असलं पाहिजे असं ते म्हणाले। देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाटचाल करत असताना ही गती टिकवण्यासाठी कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असून राज्य सरकार या दिशेने पावलं टाकत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। महत्त्वाचं उत्पादन केंद्र म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जात आहे, यामुळे रोजगाराच्या विविध संधी देखील निर्माण होत आहेत असं सांगत रोजगार अनुरूप तसंच AI प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ विद्यापीठांनी तयार करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। आमच्या विद्यापीठांना अतिशय फ्लेक्सिबल व्हावं लागेल आणि जॉब मार्केटचा विचार करून त्याला सुटेबल अशा प्रकारचा ह्यूमन रिसोर्स हा अत्यंत वेगाने तयार करावा लागेल। आता इंडस्ट्री सोबत, बिझनेस सोबत, कॉमर्स सोबत विद्यापीठांना काम करावं लागेल आणि अगदी डे टू डे बेसिसवर जॉब मार्केट जे बदलत आहे त्याला आपण कसं अकोमोडेट करू शकू आणि त्याच्याकरता ह्यूमन रिसोर्स आपण कसा ट्रेन करू शकू याचा विचार हा विद्यापीठांना करावा लागेल। AI मुळे जे काही एक या ठिकाणी वादळ आलेलं आहे, या वादळाचा समावेश देखील आपल्या संपूर्ण व्यवस्थेत होईल आणि त्या वादळाचा सामना करत त्याला अनुरूप अशा प्रकारचा ह्यूमन रिसोर्स हा तयार करण्याचं काम आपण निश्चितपणे करू। महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचं इंजिन आहे असं सांगत राज्याच्या प्रगतीत कुशल, कल्पक आणि मेहनती हातांची गरज आहे असं उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार म्हणाल्या। स्टार्टअप इंडिया असो किंवा मेक इन महाराष्ट्र, प्रत्येक निर्मितीला, कल्पकतेला आणि कष्टाला वाव देण्यासाठी राज्य शासन तुमच्या पाठीशी उभं आहे अशी ग्वाही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली। बाहेर पडत असताना केवळ तंत्रज्ञान शिकत नाही तर त्यांच्या मूल्यांचा वारसाही आपल्या जीवन प्रवासात सोबत घेऊन जात आहात। यश संपादन करा, पण ते मिळवताना आपली नैतिकता, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी कधीही सोडू नका। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे। हे इंजिन अधिक वेगाने आणि अधिक सामर्थ्याने धावण्यासाठी तुमच्या कुशल, कल्पक आणि मेहनती हातांचीच गरज आहे। स्टार्टअप इंडिया असो किंवा मेक इन महाराष्ट्र, तुमच्या प्रत्येक निर्मितीला, कल्पकतेला आणि कष्टाला वाव देण्यासाठी राज्य शासन सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे।